जलसंजीवनी व झिंक गोळ्यांचा वापर. अगं किती रडतीये, झोपव की तिला. हां, गप्पा बस पोरी, गप्पा बस. अगं अशीने झोपणार, भूक लागली असेल, दूध पास तिला. भूक नाही लागलीये, जुलाब करते, बिचारीला पोटात दुखत असेल. सुनबाई बघ कोण आलंय. पोरगी एवढी का रडते? सकाळपासून जुलाब होत आहेत. अगं मग ORSचं मिश्रण आणि झिंकची गोळी दिली की नाही? नाही मावशी, सकाळपासून पाण्यासारखे जुलाब करत आहे. काही खाल्ले प्यायले नाही तर सकाळपर्यंत जुलाब आपोआप थांबतील. घ्या, ऐका आता. सुनबाई, आजारपणात बाळाला उपाशी ठेवायचं नसतं. अगं मावशी, यामुळे जुलाब वाढणार नाहीत का? नाही, अजिबात नाही. उलट जेवल्यामुळे बाळाला रोगाशी लढण्याची ताकद मिळते. जोपर्यंत जुलाब बंद होत नाही त्याला ORSचं मिश्रण थोड्या थोड्या वेळाने पाजत राहिलं पाहिजे. 1 लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यामध्ये ORSच्या पाकिटातील पावडर चांगल्या प्रकारे मिश्रण बनवून बाळाला चमच्याने थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण पाजावे. हे ORSचे मिश्रण प्रत्येक 24 तासानंतर पुन्हा बनवावे, आधी ठेवलेलं नाही. आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन ORSचं पाकिट किंवा झिंक गोळी घेऊ शकता. तेथील आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर आपणास हे देतील. सर्व आरोग्य केंद्रामध्ये हे सहजपणे उपलब्ध आहे. परंतु काही कारणाने हे आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नसेल तर घाबरून जाऊ नका. स्वतःचे हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावे. उकळून थंड केलेले 1 लिटर पाणी घ्यावे व त्यामध्ये 6 चमचे साखर, आणि अर्धा चमचा मीठ मिसळावे. घरात जर लिंबू असेल तर 2-3 थेंब पडतील असे लिंबू पिळावे. यामुळे मिश्रणाची चव चांगली होते. या मिश्रणाला लहान भांड्यात घेऊन चमच्याने बाळास पाजावे. पाजल्यानंतर मिश्रण झाकणाने झाकून ठेवावे. याशिवाय बाळास लिंबू पाणी, खीर, डाळीचे पाणी, भाताची पेज, नारळाचे पाणीही पाजू शकता. पण मावशी, ORSचे मिश्रण आणि झिंकची गोळीच का द्यायची? जुलाब झाल्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी व मीठ कमी होते. यामुळे बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे थांबवण्यासाठी मीठ व पाण्याचे मिश्रण पाजतात. यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी व मिठाची कमतरता दूर करता येते. आणि झिंकची गोळी सतत होणारे जुलाब थांबवते व जुलाबामुळे बाळाच्या शरीरात आलेला अशक्तपणा दूर करते. तसेच जुलाबाच्या धोक्यापासूनही वाचवते. परंतु गोळीचा उपयोग 14 दिवस सतत केला पाहिजे. तर सुनबाई, आता तू ORSचं मिश्रण सर्वात आधी बाळाला पाज. ORSची पावडर पूर्णपणे पाण्यात विरघळली पाहिजे, तरच याचा फायदा होईल. ठीक आहे मावशी. मावशी, तुम्ही उगाच त्रास घेतला. विष्ठा मातीत मिळून आपोआप खत बनले असते. अगं सुनबाई, बाळाच्या विष्ठेतले रोग जंतू दुसऱ्यांना आजारी पाडू शकतात. त्यामुळे जुलाब होणाऱ्या बाळाची विष्ठा अशीच उघड्यावर टाकू नये. त्याला जमिनीत गाडावे किंवा जाळून टाकावे. आपली थोडीशी खबरदारी सर्वांना रोगाच्या साथीपासून वाचवू शकते. अगं मावशी, ही बघ माझी मुलगी किती लवकर बरी झाली. आता ही नेहमी अशीच हसेल, कारण सुनबाई जुलाबाचा उपचार शिकली आहे. हा मावशी, मला सर्व लक्षात आहे. जुलाब सुरू झाल्यावर झिंकची गोळी आणि ORSचे मिश्रण पाजत राहावे. आणि जर मुलांना पाण्यासारखे जुलाब होत असतील तर डायरिया आहे. जुलाबाबरोबर रक्त पडत असेल, लगेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घेतला पाहिजे. नेहमी साबणाने हात धुतल्यानंतर ORSचे मिश्रण बनवले पाहिजे. बाळाला स्तनपान सुरू ठेवावे. बाळाची शी धुतल्यानंतर हात साबण पाण्याने योग्य पद्धतीनुसार धुतले पाहिजेत. जुलाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि हो मावशी, 2 महिने ते 6 महिन्यापर्यंत बाळाला झिंकची अर्धी गोळी द्यावी. 6 महिन्यापेक्षा मोठ्या मुलांना झिंकची पूर्ण 1 गोळी द्यावी. जुलाब सुरू झाल्यावर बाळाला ORSचं मिश्रण व झिंकची गोळी आणि 14 दिवसांपर्यंत रोज 1 झिंकची गोळी द्यावी. मध्येच गोळी बंद केली तर नीटपणे गोळी काम करू शकणार नाही. ठीक आहे मावशी, आता आम्ही असेच करू. जुलाब सुरू झाल्यावर बाळाला ORSचं मिश्रण व झिंकची गोळी द्यावी. 14 दिवसांपर्यंत रोज 1 गोळीच्या हिशोबाने झिंकची गोळी देत राहावी. जर मध्येच गोळी बंद केली तर नीटपणे काम करू शकणार नाही. 6 महिन्यांपेक्षा लहान व मोठ्या मुलांचा उपचार वेगवेगळा असतो. जुलाब झाल्यानंतर याशिवाय वेगळा पातळ आहार जरूर द्यावा.
यामुळे त्यांना रोगाबरोबर लढणे व लवकर बरे होण्यास मदत मिळते. 2 वर्षांपेक्षा लहान बाळांना स्तनपान अवश्य करावा. आई आणि बाळ दोघांनीही नेहमी नीटपणे स्वच्छ साबणाने हात धुवूनच ORSचं मिश्रण बनवावं. बाळाला स्तनपान चालू ठेवावे. बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने योग्य पद्धतीने धुतले पाहिजेत. 6 महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांना जर घरात ORSचं पाकिट नसेल तर लिंबू पाणी, खीर, डाळ पाणी, तांदळाची पेज आणि नारळ पाणी पाजलं पाहिजे. आता जुलाबाचा धोका होईल दूर ORSच्या सुरक्षेने व झिंकच्या ताकदीने.